नमस्कार मित्रांनो, लाडक्या बहिणींना अतिशय आनंदाची खबर आहे बघा। उद्या सकाळपासून पैसे यायला सुरू झालेलं आहे, सुरुवात झालेली आहे। महिलांना आता मिळणार आहेत 9,000 रुपये। हो, 9,000 रुपये आता महिलांना मिळणार आहेत। पहिले 7,500 आणि आता नवीन 1,500 रुपये। आज 10 डिसेंबर मोठी घोषणा झालेली आहे बघा। या बँकेत उद्यापासून पैसे जमा व्हायला सुरुवात होणार आहे आणि या 8 जिल्ह्यात ही जी 8 जिल्ह्यांची यादी आहे ती सुद्धा आलेली आहे आणि बँकेत कुठल्या लाडक्या बहिणींचे पैसे येणार आहेत त्याची सुद्धा यादी आलेली आहे। जवळपास 2 कोटी महिलांची यादी आता तिथं असणार आहे। तर लाडक्या बहिणींसाठी अतिशय आनंदाची बातमी आहे, तुम्हाला पटकन सांगणार आहे। येत्या बघा सुधीर मुनगंटीवार यांनी सुद्धा सांगितलं होतं की येत्या 2 ते 3 दिवसामध्ये आता लाडक्या बहिणींना डिसेंबरचा हप्ता दिला जाईल। त्यांनी सकाळी सांगितलंय 2 ते 3 दिवसा म्हणजे उद्यापासून, आजचा दिवस गेलेला आहे, उद्यापासून ते परवा दिवशीपासून उद्या परवा तेरवा असं 2 ते 3 दिवस सलग तुम्हाला आता पैसे पाहायला मिळणार आहेत। 11, 12, 13 अशा 3 दिवसामध्ये तुम्हाला आता पुढचा जो हप्ता आहे तो पाहायला मिळणार आहे। परंतु सगळ्यात महत्त्वाची जी अपडेट आलेली आहे ते म्हणजे कोणाला मिळणार, काय नवीन आलेलं आहे त्याच्यामध्ये, काय आता तुम्हाला कामं करायची आहेत, जी कागदपत्र मी सांगतोय ती तयार ठेवायची आहेत, तरच या लाडक्या बहिणीच्या जी काही पैसे आहेत ते मिळणार आहेत। कारण तुम्ही बघत आहेत की लाडक्या बहिणी योजनेमध्ये दररोज नवीन अपडेट येत आहेत। याच्यामध्येच आता आदिती तटकरे मॅडम यांनी सुद्धा एक आनंदाची बातमी आपल्या सगळ्यांना दिलेली आहे। ती सुद्धा बघा काय आहे, तर लाडकी बहीण योजनेत छाननी होणार। आदिती तटकरे यांनी महत्त्वाची माहिती दिली आहे। आता तुम्हाला मी सांगतो जी आपल्याकडे नवीन यादी आहे, मी तुम्हाला सांगणारच आहे नवीन यादी कशी असणार आहे, ते जिल्हे कोणते असणार आहेत, कोणत्या बँकेमध्ये पैसे येणार आहेत, मग पोस्टाचं खातं आहे तर काय करायचं आहे, सगळी अपडेट तुम्हाला मी देणार आहे। परंतु व्हिडिओ सगळा बघितल्यानंतर तुम्हाला समजणार आहे। बघा लाडकी बहीण योजनेची जी काही छाननी आहे ती छाननी कशी होणार आहे बघायचं आहे। तुम्हाला मी सांगतो की बघा तक्रार जर आली तर छाननी होणार आहे। आता जर तक्रार आहे तर त्याच्यामध्ये समजा तुमच्या कुणी जिल्ह्यामध्ये जर कुणी तक्रार केली की अमुक कुटुंबाकडे बाबा 4 चाकी आहे वाहन, कुणाकडे तिथं त्यांचं जे काही आर्थिक उत्पन्न आहे ते 2.5 लाखांपेक्षा जास्त आहे, तरी सुद्धा हे कुटुंब या योजनेचा लाभ घेत आहे, तर अशा जर कुणी तक्रारी केल्या तर त्यांची छाननी केली जाणार आहे। सरसकट छाननी करणार नाहीत असं त्यांनी म्हणलेलं आहे। त्यामुळं लाडक्या बहिणींना आता कुठलंही टेन्शन घ्यायची गरज नाही, कुठलाही तुम्हाला प्रॉब्लेम आता इथं येणार नाही। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे काय, यातच आता महिलांसाठी एक नवीन योजना सुद्धा सुरू झालेली आहे बघा। ही योजना केंद्र सरकारने दिलेली आहे। याच्यामध्ये 7,000 रुपये महिलांना मिळणार आहेत। हे पण आपण तुम्हाला सकाळी सांगितलेलं आहे की भीमा सखी योजना आहे, याच्यामध्ये तुम्हाला 7,000 रुपये महिना मिळणार आहे, महिन्याला 7,000 रुपये ही केंद्र सरकारची योजना आहे। आता आपण बघूयात की लाडक्या बहीण योजनेमध्ये काय अपडेट्स आहेत महत्त्वाचे, कोणते ते 3 ते 4 तुम्हाला कामं करायचे आहेत, कोणत्या बँक आहेत, कोणते जिल्हे आहेत ते आपण बघणार आहोत। लक्षात घ्या, लाडकी बहीण योजनेचं जे काही पोर्टल आहे, वेबसाईट पोर्टल, त्याच्यावरती जर तुम्ही गेले तर तुम्हाला तिथं तुमचं स्टेटस बघायचं आहे। बघा भरपूर जणांचं आता स्टेटस जे फॉर्म अप्रूव्ड नव्हते त्यांचं पेंडिंग होते, त्यांचं अप्रूव्ड करण्यात येत आहे। आणि ज्यांचं अकाउंट ब्लॉक होतं बघा, ज्यावेळेस तुम्ही लाडकी बहीण योजनेला जाऊन जर तुम्ही तुमचं इथं बघितलं होतं की तुमचं आधार कार्ड डझंट मॅप असं दाखवत होतं कोणाकोणाचं तिथं आधार कार्ड मॅप असताना सुद्धा पैसे कॅन्सल झालेले आहेत बघा, तुमचं पेमेंट कॅन्सल सुद्धा दिसत आहे। जर तुम्ही पेमेंटचं ऑप्शन जर गेलं तिथं तर आपण बघितलं तर तुमचं अकाउंट ब्लॉक केलं होतं आणि पैसे तुमचे कॅन्सल केले होते। पोस्टाच्या खात्यात सुद्धा पैसे कॅन्सल केलेले आहेत, तर ते का केलेले आहे, तुम्हाला कोणतं काम करायचं आहे जेणेकरून उद्या सकाळी तुमच्या अकाउंटला पैसे यायला सुरुवात होणार आहे। अशा प्रकारचा मोबाईलवरती सुद्धा तुमच्या मेसेज येणार आहे, क्रेडिटचा मेसेज तुमच्या मोबाईलवरती उद्या सकाळी येणार आहे। लक्षात घ्या, सगळ्यात महत्त्वाचं तुम्हाला काम करायचं आहे ते म्हणजे 2 महत्त्वाची डॉक्युमेंट उद्या अपडेटेड असणं गरजेचं आहे। आणि ती अपडेटेड डॉक्युमेंट कुठं सबमिट करायचे आहेत हेही सांगतोय मी। बँकेत जाऊन कोणतं काम करायचं आहे, बँकेंना काही महत्त्वाचे तिथं आदेश देण्यात आले, तातडीचे आदेश, जेणेकरून आता जे बघा जी काही यादी आहे ती बँकेकडे जमा झालेली आहे। टप्प्यानुसार काही पहिल्या टप्प्यामध्ये लाडक्या बहिणींना पैसे मिळतील। तुम्हाला जर वाटत असेल की आपलं सुद्धा नाव या यादीमध्ये असावं तर तुम्हाला सुद्धा ही कामं करावी लागणार आहेत। आता कोणती कामं करायची आहेत बघा, सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुमचं आधार कार्ड आहे जे आहे ते अपडेटेड आहे का। लक्षात घ्या, आधार कार्ड तुम्ही अपडेटेड केलेलं आहे का, कारण झालंय असं
की आधार कार्डवरची माहिती आणि फॉर्मवरची माहिती वेगळी असल्यामुळं तिथं प्रॉब्लेम आलेले आहेत. प्रॉब्लेम असल्यामुळं फॉर्म बाद करण्यात येत आहेत. त्यामुळं पहिलं काम करायचं आहे काय, तर आधार कार्ड हे अपडेटेड असणं गरजेचं आहे. हे आधार कार्ड कुठं सबमिट करायचं आहे, तर आधार कार्ड सबमिट तुम्हाला बँकेमध्ये करायचं आहे. लक्षात घ्या, मी परत का सांगतोय, कारण महत्त्वाचं आहे. परत लाडक्या बहिणींना पैसे येत नाहीत आणि प्रॉब्लेम होऊन जातो. सगळ्या गावाला पैसे येतात, आपल्यालाच पैसे येत नाही. त्यासाठी लक्षात घ्यायचं आहे, उद्या आधार कार्ड अपडेट करून ठेवा आणि ते आधार कार्ड बँकेत जाऊन बँकेला सांगायचं की माझं आधार कार्ड मॅप केलेलं आहे का, नसेल तर माझं हे अपडेटेड आधार कार्ड आहे, अपडेटेड आधार कार्ड तुम्ही माझ्या बँकेला जोडा. आणि दुसरं काम तुम्हाला ते करायचं आहे, ते म्हणजे बँकेतच तुम्हाला तुमचं जे अकाउंट आहे ते चालू आहे का बघायचं आहे. भरपूर जणांचे अकाउंट बंद झालेले आहेत, त्यामुळं अकाउंटवरती पैसे येणार का नाही, सगळंच बरोबर आहे, तरी पण पैसे का येत नाहीत, कारण शक्यता तिथं अशी आहे की तुमचं अकाउंटच बंद असण्यामुळं तुमच्या खात्यात पैसे पडत नाहीत. लक्षात घ्या, सगळ्यात महत्त्वाची अपडेट आहे. पोस्टाचं पण सेमच, पोस्टाचं सुद्धा तुमचं खातं बंद असू शकतं, त्यामुळं कदाचित तुम्हाला उद्या पैसे येणार नाहीत. तर पोस्टात सुद्धा जाऊन तुम्हाला पहिलं ते चेक करायचं आहे की आपलं अकाउंट, पोस्टाचं अकाउंट चालू आहे का, नसेल तर चालू करून घ्यायचं आहे. पुढं महत्त्वाची बातमी म्हणजे रेशन कार्ड. लक्षात घ्या, रेशन कार्ड ज्यांचं अपडेटेड असेल त्यांनाच या योजनेचा लाभ मिळणार आहे. कारण का सांगतो, तुम्हाला माहिती आहे की केंद्र सरकारनं 31 डिसेंबरच्या अगोदर तुम्हाला जे काही रेशन कार्ड आहे ते अपडेट करायला सांगितलेलं आहे. आणि तिथं असं सांगितलं, ज्यांचं रेशन कार्ड 31 डिसेंबर अगोदर अपडेट असेल अशाच सर्व लाडक्या बहिणींना तिथं पैसे मिळणार आहेत. कारण तुम्हाला माहिती आहे, लाडक्या बहीण योजनेचा सुद्धा निकष हा रेशन कार्डवरून ठरवला जातो. रेशन कार्ड जर तुमचं पिवळं असेल तर तुम्हाला तिथं लाभ मिळला जातो, आणि रेशन कार्डवरती नाव आहे का नाही हे सुद्धा तुमचं चेक केलं जात आहे. जर तुमचं नावच नसेल तर तुम्हाला योजनेचे पैसे मिळणार नाहीत. कारण ज्यांचं रेशन कार्ड अपडेटेड नसेल त्यांचं रेशन कार्डवरून नाव काढलं जाणार आहे, त्यांचं रेशन कार्ड हे बंद करण्यात येणार आहे. त्यामुळं लाडक्या बहिणींना हे 2 महत्त्वाची कामं आत्ताच्या आता करायचे आहेत. प्रामुख्याने ते 8 जिल्हे कोणते आहेत त्यामध्ये तुम्हाला सांगणार आहोत. लक्षात घ्या, रायगड, पुणे, अहमदनगर, सोलापूर, सातारा, इकडे चंद्रपूर, गडचिरोली, बुलढाणा, जळगाव, नाशिक अशा महत्त्वाच्या जिल्ह्यांपासून सुरुवात होणार आहे. मुंबई उपनगरांमध्ये सुद्धा वाटप उद्यापासून व्हायला आपल्याला पाहायला मिळणार आहे. तर सर्व लाडक्या बहिणींना अभिनंदन, लवकरच तुमच्या खात्यात पैसे यायला सुरुवात होणार आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं, बँक अकाउंट जर बघितलं तर आपण ॲक्सिस बँक, ज्या गव्हर्नमेंट बँक आहेत तिथं पैसे पहिल्यांदा येतील. परत प्रायव्हेट बँक, तुमची बँक कोणती आहे, तुमचा जिल्हा कोणता आहे, तुम्हाला कमेंट सेक्शनमध्ये सांगायचं आहे. म्हणजे आम्ही तुम्हाला रिप्लायमध्ये सांगू की तुम्हाला उद्या पैसे येणार आहेत की नाहीत. आणि ज्यांचं सगळं व्यवस्थित आहे, ज्या महिला निकषामध्ये बसत आहेत अशा सर्व लाडक्या बहिणींची नावं यादीमध्ये असणार आहेत. त्यामुळं त्या लाडक्या बहिणींनी टेन्शन घ्यायचं नाही. फक्त आपलं आधार कार्ड, रेशन कार्ड हे सगळं अपडेटेड आहे का, सगळं व्यवस्थित जोडलेलं आहे का, ह्या सगळ्यांची माहिती आपण जे व्हिडिओमध्ये सांगितलंय ते काम करायचं आहे. अवश्य तुम्हाला उद्यापासून वाटप सुरू होणार आहे. आणि राहिलेल्या सर्व महिलांना आता पुढचा जो हप्ता आहे, 6वा हप्ता आणि मागचे राहिलेले हप्ते हे दोन्ही एकत्र मिळणार आहे. त्यामुळं ह्या महत्त्वाच्या बातमीसाठी आपल्या चॅनल आधी सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त महिलांपर्यंत शेअर करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय महाराष्ट्र.